शेजारी शेजारी पक्के शेजारी. अरे रावसाहेब ती पिशवी कुठे आहे? ती पिशवी 1 मिनिट थांबा, मी घेऊन येतो. हे उसके पास है. गुरुजी 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 नाही 72 लाख. अरे तू तू ती पिशवी दे मला आधी. दे 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 बघू. दे रे बाबा. अरे अरे नीट बघायचीच तरी ना आधी पिशवी. अहो मी उघडली होती पिशवी. आता उसमें के पैसे कहाँ है? भाभी मग त्याच्यामध्ये पैसे नव्हते, रद्दीच होती. 1 मिनिट. कुठली पिशवी म्हणताय तुम्ही? अगं आपली नेहमीची रद्दीची पिशवी. आत्या ती तुमच्याच हातात आहे. नाही ग ही नाही, ही नाही ग बाई. लता आत्या यामिनी आता ह्याच पिशवीत रद्दी ठेवते. हो का? अगं पण मग मी रद्दी या पिशवीत नव्हती दिली. आत्या तुम्ही सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवत जाओ प्लीज. अरे मग ती पिशवी कुठे? मामा थांबा जरा. भगवान ये क्या चल रहा है? मला ही पिशवी दिली होती, त्याच्यामध्ये रद्दीचे पेपर होते. मी बघितली पण त्याच्यामध्ये पैसे नव्हते. हे घ्या. अरे देख देख पहले देख. पैसे आहेत. गुरुजी एवढे पैसे? देखा आपसे भी ज्यादा पैसा है. हाँ देख रहे हैं. आता अजिबात सोडणार नाहीये मी पैसे. गरजी या पैशाचा नीट सांभाळून ठेवा. आमच्या पंढर लोकांना कळलं ना तर घर फोडतील तुमचा. गुरुजी नीट वाच ठेवा, नाही तर 2-4 पोलीस बोलवतो गस्त घालायला. नाही 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 मी सांगते पोपट रावाना त्यापेक्षा. नहीं नहीं मैं क्या बोलता हूँ बल्ला, वो पैसा मेरे पास दे, मैं संभाल के रखता हूँ. गप्पा बसा. कोणी काहीही सांगू नका, कुठलेही सल्ले देऊ नका. ह्या पैशाचं आता काय करायचं ते मी ठरवीन, कळलं? हा. चला हे बरं झालं, सगळे पैसे घरीच होते. मी तुला म्हणलं होतं ना सगळं व्यवस्थित होईल म्हणून. उगाच माझ्यावर मगाशी चिडचिड करत होतास. आता परिस्थितीच तशी होती, दुसरं काय करणं अपेक्षित होतं मी. माणसानं मनावर मजबूत मापदंड फिरवल्यावर मनाच्या माणसाची मोजकी मगरूरता मानवते. म्हणून माणसानं मनाचा मरातब राखावा. राखावा नाही, माखावा. हे काय? आता एकाच शब्दात फक्त मन होता म्हणून घातला. मोरू तुला माझी भाषा कळायला अजून वेळ आहे बर का? असू दे क, जेवढा वेळ लागायचा तितका लागू दे. अख्खं आयुष्य पडलंय, पण हे पैसे वेळेवर मिळाले हे बरं झालं. रुबीमुळे झालं सगळं. हो ना, सगळं रुबीमुळे झालंय. हो हुशार आहे ती, तिनेच पैसे व्यवस्थित ठेवले होते. ती हुशार. हा अगं म्हणजे आता एवढे पैसे तिनं परत मिळवून दिले की नाही, मग झालं. हुशार म्हणायला काय जाते तिला. हा मग ठीक आहे. पण मोरू मला सांग, पैसे वगैरे मिळाले तर ठीक आहे, पण एवढे पैसे आले कुठून? मी कमावलेत. बापरे, तू स्मगलिंग वगैरे करायला लागलास की काय वडापाव मधून? हा मग शी असल्या माणसाशी मला अजिबात संबंध नाही ठेवायचे. ए अगं खोटं बोलतोय मी, गंमत केली तुझी. तू माझ्याशी खोटं बोललास? मग खरं काय सांग बरं पटकन. ते मामाने आणून ठेवले होते. एवढे पैसे तुझ्या मामाने आणले होते? मोरू तुझा मामा नक्की काय करतो रे? हा एक आता संशोधनाचा विषय आहे. म्हणजे गेली 30 वर्ष आमच्या घरात या गोष्टीचा शोध चालू आहे की मामा नेमकं करतो काय. आम्हाला कळलं ना की लगेच तुला सांगेन. अरे इसकी तरफ मत देख, ऐसे हंसते रहती है वो बच्चों की तरह. हाँ वो देखो पीछे से आ गया, मार उसको. हाँ दे मार. भाग गया. काय बघताय बा? डोंबल माझा देख नहीं रहा है. हाँ पिक्चर देख रहे हैं. हाँ लागी आग कलजवा में.
हो काय हे काय में सिनेमा है तो भोजपुरी। देखो शी बोल रही है। ए बेटा महुआ ऐसे नहीं बोलते, ए संस्कृती आहे आपली। फिर वो हमेशा हिंदी फिल्म देखती रहती है, कभी भोजपुरी सिनेमा देखा करो। तुम्हीच बघा। हाँ तर बघतोच आहे मी। हा बरं मी काय म्हणते, हे भोजपुरी सिनेमा वगैरे नंतर बघा, आधी बातम्या लावा। ए महुआ काय आहे मध्येच तुझं? न्यूजच्या बातम्या चुप कर। मा न्यूज बातम्या एकच। आता वही तो रटले बेटा रटले। अरे काय हो, तुम्हाला पैशांची काहीच काळजी नाहीये का? हे पगला गई है का? बातम्या बघून थोडेच पैसे मिळणार आहेत। हो बातम्या बघून नाही मिळणार पैसे, पण आपल्या ठेंगा बँकेत दरोडा घातलाय, त्याचं पुढे काय झालंय हे नको कळायला? हाँ ठीक है, तो बाद में जाएंगे बैंक में। हो तर बँकेत कशाला जाताय, त्यापेक्षा बातम्या लावा म्हणजे कळेल बँकेत जायचंय का पोलीस स्टेशन मध्ये जायचंय। ऐसी वो इतना बोल रहे हैं तो लगाओ न्यूज। भगवान क्या परेशानी है आप लोगों के। लगाओ। देखा नुकत्याच आलेल्या माहितीनुसार ठेंगा बँक रॉबरीच्या टोळीमधले काही जण सापडले आहेत, पण या टोळीचा म्होरक्या अजून फरार आहे। ही टोळी दुबईची असून या टोळीच्या म्होरक्याकडे सगळे पैसे आहेत असं आमच्या खास सूत्रांनी सांगितलंय। आणि या कार्यालयाच्या परिसरात अरे देवा, आता हा म्होरक्या सापडणार कधी, पैसे मिळणार कधी, तुमचा चेक कधी वटला जाणार आणि तुम्ही म्हणणार कधी हमरे पास बहुत पैसा है। अरे जल्द ही बोलेंगे, हमरे पास बहुत पैसा है। कैसे? ये देखो अभी ये न्यूज में जिसका ये वर्णन दिखा रहे हैं, ये टाइप का आदमी मेरे पहचान में है। जी आपका दोस्त है का? दोस्त नहीं है लजो, अरे आश्विन है ये, आश्विन। क्या है? हाँ अब हमें पता चला है हमारा पैसा कहाँ गया है। बल्लाल के पास है हमारा पैसा। हाँ अब देखो मैं क्या करता हूँ, अभी जाता हूँ उसका गला पकड़ता हूँ और जल्द ही आता हूँ। हाँ तब मैं कहूँगा हमारे पास बहुत पैसा है करके। अरे झकास ओम प्रकाश हटो। धीरे धीरे कैसे झगड़ा हो। बल्लाल बल्लाल बाहर आजा। बल्लाल बल्लाल काय झालं? ओरडा करायला? हा एक मिनिट इकडे। काय रे? पिशवी दे, माझी पिशवी दे। तुझी कसली आली पिशवी? हा आणि तुला काय द्यायची ही मी? एक मिनिट, त्या पिशवीमध्ये माझे पैसे आहेत, मला पैसे पाहिजेत, मला पिशवी देते। काय डोकं बिकं फिरलंय का रे तुझा? तुझे पैसे ह्याच्यात कशाला असतील? हा हे बघ ते ठेंगा बँकेचे पैसे आहेत। कमाल आहे, ठेंगा बँकेचे पैसे ह्याच्यात कशाला येतील? हे पैसे मला अश्विननी दिलेले आहेत। अरे ठेंगा बँकेवर दरोडा टाकलेला आहे आणि त्या दरोड्यातले हे पैसे आहेत, त्यात माझे पैसे द्या इकडे पैसे। काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस रे। अरे बल्ला तू बातम्या बघ, त्या बातम्यांमध्ये सांगितलंय आता। अरे ठेंगा बँकेवर दरोडा टाकला आहे आणि त्याचा म्होरक्या जो आहे ना तो दुबईचा आहे, दुबईचा। अश्विन? हा नाही रे, अश्विन घोळ घालतो, खोटं बोलतो, पण असा दरोडा वगैरे टाकणार नाही तो। नाही त्याचा ह्याच्याशी काहीही संबंध नाहीये, मला माहितीये। भगवान, अरे त्या अश्विनने दरोडा टाकलेला आहे। अरे एरवी आपल्याकडे 10,000 रुपये मागणारा माणूस त्याच्याकडे 72 लाख कुठून येतील? कुठून येतील म्हणजे? हे बघ तो काही म्हणो पण त्याच्या ओळखी आहे, तो खूप ओळखी आहेत। अरे बल्ला, हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, जब नोट जाली होता है तो आदमी जाली होता ही है, ऐसे बात नहीं होती है। लेकिन सिचुएशन अगर जाली हो तो नोट भी जाली हो सकता है और आदमी भी जाली हो सकता है। और जाली जब गप्पा बस, काय बोलतोस तू? हा एक म्हण आहे एवढी मोठी, उगाच काहीतरी। आणि तुझा माखन चाचा मराठीत म्हणी म्हणायच्या सोडून आता हिंदी म्हणी कधीपासून म्हणायला लागलाय? हा बघ बल्लाळ, बल्लाळपणा करू नकोस। आता बल्लाळपणा म्हणजे बावळटपणा। गप्पा बस रे। हे बल्लाळ, त्या बँकेमध्ये माझे 7 लाख रुपये होते आणि हे बँकेतनं लुटलेले पैसे आहेत, म्हणजे याच्यामध्ये माझे 7 लाख रुपये आहेत, मला पैसे द्या। वेडेपणा करू नकोस, हे पैसे तुझे नाही आहेत, हे अजिबात तुला देणार नाही म्हणजे देणार नाही। ए बल्लाळ, मेरा पैसा दे। आरडाओरडा करशील तर याद राहा, मेरा पैसा दे। प्राणापेक्षा पलीकडे जपतोय मी हे पैसे। अरे अरे बल्लाळ, मेरे 7 लाख रुपए तो मैं लेके रहूंगा, देख लेना।
अरे काय झालं बाळ? काही नाही ग, हा बिरजू माझ्या पैशावर टपू नाही ते. अगं बाई, त्याच्या बापाचा आहे का म्हणावं पैसा? खरंच ग, या अश्विनला फोन करायला पाहिजे. कुठं आहे हा गधडा? मी करतो. हॅलो अश्विन. हॅलो भोला भाऊजी. अरे कुठे आहेस बाबा? मी एका गुप्त कामामध्ये बिझी आहे. बोला. उगाच काहीतरी थापा मारू नकोस. तुम्ही मुद्द्याचं बोलता का? अरे बाबा, हे तुझ्या पैशाचं काय करायचं रे? काय करायचे म्हणजे? अहो ठेवून द्या ना तुमच्याकडे व्यवस्थित. नको रे बाबा, अरे खूप टेन्शन आलेलं आहे. उगाच काहीतरी लफडं झालं अडकेन बाबा मी. अहो भाऊजी, काही होत नाही हो. तुम्ही फक्त ते व्यवस्थित जपून ठेवा बस. हे बघ, जपूनच ठेवलेले आहेत, पण तू लवकर ये आणि स्वतःच्या पैशाचा ताबा घे. हे बघ, काही झालं तर मी जबाबदार नाही. हे बघा, काही झालं ना तर मी बघून घेईन. यू डोंट वरी भाऊजी. तू पैसे ताबडतोब घेऊन जा. मला कसं सांगू, मी आत्ता इकडे एका गुप्त कामामध्ये अडकलोय. मी आत्ता येऊ शकत नाही, कळलं का? आणि हे बघा भाऊजी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. मग ठेवतो फोन आता. अश्विन, अश्विन, काय झालं? काय म्हणाला मामा? कुठेतरी गुप्त कामात अडकलाय म्हणे. कसला काय गुप्त कामात अडकलाय? पोलिसांना घाबरून लपून बसला असेल कुठेतरी. आत्या, खरंच अडकले असतील बाबा. उगाचच काही आरोप करू नका त्यांच्यावर. गप्प बसा. काय करता येईल या पैशाचं? उगाच टेन्शन. मला तर असं वाटतं हे सगळे पैसे सरळ पोलीस स्टेशन मध्ये नेऊन द्यावेत. बाय, तू शहाणा आहेस ना? या घरात मी सोडला तर अजून कोणी शहाणं दिसतं का तुला? अरे मग शहाण्यानं पोलीस चौकीची पायरी चढू नये असं म्हणतात. ए आत्या, ती कोर्टाची पायरी असते. त्यानंतर कोर्टच ना. मला काय करावं तेच कळत नाही. काही पर्यायही सुचत नाहीये. रुबी, काय झालं रडायला? तुम्ही आता पोलिसांकडे जाऊन माझ्या बाबांचे नाव सांगणार ना? माझी यामिनी आत्या इथे असती तर असं कधीच नसतं झालं. तुझी यामिनी आत्या तिकडे काय म्हणे, लग्नाला गेलीये तर वरात संपली तर घोडेवाला घोडाच घेऊन गेला म्हणे. काय? मग काय नाही. अरे त्या घोड्यावर जावई बसला होता. जावयासकट घेऊन गेला म्हणे तो घोडेवाला घोडा. म्हणून मुहूर्त टाळला. काहीतरी सांगू नका आता. वेळ कुठली आहे, टेन्शन किती आहे, सांगतेस त्याला काहीतरी अर्थ आहे का? हे सगळं नंतर बघीन. आधी या पैशाचं काय करायचं ते कळायला पाहिजे मला. खरोखरीच हे पैसे पोलीस स्टेशन मध्ये नेऊन द्यावेत हेच बरोबर आहे. हो बाबा, अहो आत्ताच आत्यानी सांगितलं ना. कशाला पोलीस स्टेशन? पोलीस स्टेशन, मग कोर्ट, मग वकील, मग पैसे. पुन्हा तुम्हाला तोच मनस्ताप होणार. बघा, मी सांगायचं काम केलं. बाय, मी काय म्हणते बघ बाबा, मला मामा मी हे पैसे एखाद्या सेवाभावी संस्थेलाच देऊन टाकावेत. निदान लोकांच्या उपयोगाला तरी येतील. बाबा, तुम्हाला असं वाटतंय ना की तुम्ही हे जे म्हणजे आपण हे जे करतोय ते योग्य आहे? अगदी बरोबरच करतो आहोत. नाही, तुम्ही करा, सुरुवात करायला याला. अरे अश्विनचे पैसे कुठे खर्च करेल, काय करेल, आपल्याला कुठे माहिती आहे? बरे पैसे आपलेही नाही आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की हे पैसे योग्य ठिकाणी योग्य माणसांपर्यंत पोहोचावेत, त्याचा उपयोग व्हावा. नाही, बरेच पैसे म्हणून म्हणलं. ओ पाठक साहेब, तुमच्यासारखा माणूस मिळणं फार अशक्य आहे. काय सांगताय? हो, असेल बुवा अशक्य. हो, माझे बाबा एकदम युनिक आहेत. हो, ते नेहमी दुसऱ्यांचा चांगला विचार करतात. नेहमीच करतो बरं का आमचा बाळ दुसऱ्यांचा विचार. आले पैसे की देऊन टाक दुसऱ्यांना, आले पैसे की देऊन टाक दुसऱ्यांना. असं करता करता काही पैसे शिल्लक राहिलेले नाहीत त्याच्याकडे. हो बघा ना, आता या पैशांमध्ये कितीतरी चांगल्या मोटर बाईक्स घेता आल्या असत्या, पण नाही. घेऊ पैसे परत, घेऊ घ्यायच्यात तुला बाईक घ्यायच्यात, घेऊ पैसे परत. साहेब, मी पावती बनवली. बनवा पावती बनवा तुम्ही. तसंही बाबांना आमच्या सुखापेक्षा दुसऱ्यांचं सुख जास्त महत्वाचं. माझ्यावरही हेच संस्कार झालेत त्यांचे. तुमचे आभार जितके मानावे ना तेवढे कमीच आहेत. आणि हो, आमच्या संस्थेला तुम्ही कधीही भेट देऊ शकता. आणि आमच्या संस्थेकडनं तुम्हाला आभार पत्र आणि हा मानाचा नारळ. अरे तुमच्यासाठी. हो बरोबर.
नारळ दिला ते बरं झालं, पण सोबत थोडस गुळ आणि वेलची दिली असती तर पटापट वड्या तरी पाडता आल्या असत्या. ओ लता त्या आपल्याला नारळ मिळालाय ना, आपण त्याच्या चकल्या करूया. काय बोलताय तुम्ही? मानाचा नारळ आहे तो मला मिळालेला, त्याचं काय करायचं हे त्यांच्या समोरच काय बोलताय? या साहेब आता आपण. अरे असं कसं? तसं नाही, त्यांना विचारलं पाहिजे ना, काय घेणार? चहा, कॉफी, सरबत, फ्रूट सॅलड, आईस्क्रीम, रसमलाई, सीताफळ रबडी. नाहीतर नारळ पाणी देते. आता आमच्याकडे नारळ पण आहे. गप्प बसशील का जरा? गप्प बसशील? पैसे जास्त आहेत, योग्य ठिकाणी खर्च व्हावेत एवढीच इच्छा आहे. या आता आपण येतो, सांभाळून न्या म्हणजे झालं. हो. पैसे गेले आणि जरा टेन्शन कमी झालं माझं. वा 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 वा, मोकळं मोकळं अगदी वाटतंय, फ्रेश फ्रेश वाटतंय आता. वा मोकळं मोकळं फ्रेश वाटतंय. मोरू, मोकळं म्हणजे मोकळंच वाटणार ना, फ्रेश कसं काय वाटेल? माझी मात्रा लागू पडते. न ठरवता न प्लॅन करता ते सुख घडायला लागले जे मला हवं होतं. क्या देख रहे हैं? घडत चाललंय. झी मराठी. मी आजी पासून अरे वो तो देख रहा है झी मराठी, लेकिन क्यों देख रही है? मला ना ही सिरियल खूप आवडते. कौन सी? तितकी जान्हवी होणार सून मी त्या घरची. माझी पोकळी भरून काढण्यासाठी आता जान्हवी सिरियलचं नाव आहे का? होणार सून मी त्या घरची. यातली भाषा ना खूप छान असते, बघा तुम्ही पण बघा. ते सगळं मला कळतं आहे. हा पटकन ते बंद कर आणि बातम्या लाव. तूच तर मगापासून म्हणत होते बातम्या लावा बातम्या लावा, आता बातम्या लावा मला बघायच्या आहे. पण त्याचा फायदा झाला की नाही? अरे हा फायदा झाला, पण तू बातम्या लाव पटकन. म्हणजे काय होईल, तिच्या आश्विनचा चेहरा दिसला की नाही की मी पटकन पोलिसाला फोन करून बोलवेन, मग पोलीस त्याला पकडून घेऊन जातील. तर फिर म्हणजे बक्षीस मिळेल. लगा 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 बातम्या लगा. हा ठेंगा बँकेवर दरोडे घालणारे दरोडेखोर अखेर सापडले आणि त्यांचा म्होरक्या पण सापडला आहे. त्यांच्याकडून सगळे पैसे परत मिळवण्यात पोलिसांना यश आलंय. त्या मोरक्याचं नाव उंट हबीबी आहे. मूळचा दुबईचा रहिवासी असून भारतात फक्त चोरी करायच्या हेतून तो आला होता. उंट कैसे चोरी कर सकता है? हो, त्या माणसाचं नाव आहे उंट हबीबी. आश्विन नाही है ये? नाही, हा दुसराच कोणीतरी आहे. मी म्हणलं नव्हतं तुम्हाला, अश्विन मामा असं काही नाही करणार. काय हुआ? अगं मा, त्या ठेंगा बँकेला लुटणारे लोक सापडलेत. कौन था? उंट हबीबी. कौन है? अरे इसका मतलब ये है कि बल्लाल के पास जो पैसा है वो बल्लाल का ही है. आश्विन ने दिया हुआ है पैसा वो. सुना, म्हणजे आता बल्लाळ भाऊजींकडे तुमच्यापेक्षा जास्त पैसे आहेत. अब सुबह उठकर कहेगा हमारे पास बहुत पैसा है. नाही म्हणणार ते असं काही. काय? कारण बल्लाळ काकांनी सगळे पैसे सेवाभावी संस्थेला दान केले. काय कहते हो? हे तुला कसं माहिती? हे मला कसं माहिती? मला कसं माहिती? कारण मी त्या सेवाभावी संस्थेच्या माणसाला घरातनं बाहेर पडताना पाहिलं होतं. अच्छा, सेवाभावी. रुको जरा, तो माणूस सेवाभावी संस्थेचा आहे हे तुला कसं माहिती? मला कसं माहिती? मला कसं माहिती? कारण मी त्या माणसाला ओळखत होते, त्यामुळे मला लगेच अंदाज लावता आला. अरे छोड़ो छोड़ो ये सब छोड़ो, जो हुआ अच्छा ही हुआ. एक नंबर का मूर्ख है, मूर्ख बल्लाळ. अरे उसके पास जो पैसा था वो चोरी का नहीं था. चांगली संधी घालवली बल्लाळने. हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी. नमस्ते नमस्ते. वा, सगळेजण अगदी छान दिसतायत, प्रसन्न. खरं सांगतो मलाही आज फार छान वाटतंय.
प्रसन्न वाटतंय, चांगलाच दिवस आहे. अरे मनावरचं ओझ, मनावरचा ताण कमी झाल्यासारखं वाटतंय. मोकळं मोकळं वाटत आहे. चला सुट्टी. चालेल चालेल प्रद्युम्ना, चालेल. तर मी बोललो ना, मग मला बोला ना काय ते. म्हणूनच म्हणालो. कोण आहे प्रद्युम्न सांग बघू. मग आणि कसली सुट्टी? सुट्टी वगैरे काय नाही. आनंद झाला ही गोष्ट वेगळी, पण आपण आपल्या वर्गातल्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करतो हे विसरून चालणार नाही. आता सगळ्यांनी जरा मराठीवर लक्ष केंद्रित करूया. आज मी तुम्हाला वृत्त आणि अलंकार असं शिकवणार आहे. मला सांगा, अलंकाराचे काही प्रकार कोणाला माहिती आहेत? गुरुजी मला माहिती आहेत भरपूर. वा 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 वा, छान. सांगा बघू काय काय आहेत अलंकार मराठी. मेखला चपलाहार, चंद्रहार, कानातल्या कुड्या, बांगड्या, बाजूबंद, छल्ला. गुरुजी गुरुजी म्हणजे गुरुजी आणखीन एक सगळ्यात महत्वाचा अलंकार स्त्रीचा म्हणजे गळ्यातलं मंगळसूत्र. मास्तर राहत असत. कमरपट्टा घ्या, बुगड्या घ्या, नथ घ्या, आयलेक्स. ओ आयलेक्स, तुम्हाला लय माहिती बघा अलंकारा बाबतीत. कसं आहे मैनाबाई, हे सगळं श्रेय मी माझ्या बायकोला देतो. वा, कसलं श्रेय देताय बायकोला. वा वा वा, थँक्यू. हो, अलंकार म्हणजे हे अलंकार नाही म्हणालो मी. बायकांच्या गळ्यातले कानातले अलंकार मी कशाला विचारेन. गुरुजी तुम्हाला माहिती अलंकार म्हणजे? मग आम्हाला कशाला विचारताय? काय करेक्ट आहे प्रद्युम्ना? मी विचारलं ना गुरुजी. आता मी तुला खरोखरीचा मारे ना. कधीतरी लक्षात ठेवणार आहे बाळा, प्रद्युम्न म्हणजे तूच. दर वेळेला असा आगाऊपणे बोलतोस ना, म्हणून चुकतं सगळं. अजिबात असं बोलायचं नाहीये आणि रडू नकोस. अलंकाराचा पहिला प्रकार म्हणजे अनुप्रास अलंकार. वा, ओम प्रकाश. हवालदार, शेट्टी वर्गात नाहीये तर त्याचं कानाचं येड तुम्हाला लागलं का काय? नाही तसं नव, हल्ली माझं वजन वाढलंय ना, त्याच्यामुळे माझं कान पण भरलेलं आहे. खायचं सांगतो सर. ओम प्रकाश नाही म्हणाला, अनुप्रकाश म्हणाला. छान. त्याचं काय चुकलंय हे तुम्ही सांगताय मोनिकाबाई त्याला. काय ब्रिलियंट, तुम्हाला तरी येत आहे का? गुरुजी मन्नूचं मराठी कच्चच आहे, पण तिने प्रयत्न तरी केला. तुम्ही तिला शाबासकी द्यायला पाहिजे. थँक्यू राहू. काय राहू, उगाच तिची बाजू घेऊ नकोस. आणि मला एक कळत नाहीये, आज ही नुसती सावलीच बोलतीये. मुख्य माणूस कुठे आहे? हवा में उड़ता जाए मेरा लाल गमछा मनमन. एक साथ नमस्ते करते हैं. आता त्याला उशीर का झाला? हाँ बताते हैं. वो क्या हुआ, सुबह उठ गए तो दंत मंजन किए. फिर उसका लाजू ने कहा कि जाओ इलाहाबाद एक्सप्रेस का टाइम हो गया, तो चले गए. तो उसके बाद आ गए तो ब्रेकफास्ट किए. क्या? अरे वो सेवया रहता है ना, तो उसका उपमा बनाया था. तो फिर टीवी देखने बैठ गए. बार फोडू वाटेल त्या गोष्टी सांगतोय वर्गात येऊन. गेला म्हणून उशीर का झाला? वो क्या हुआ? बस. अरे हाँ, नहीं मतलब बहुत खुशी हो गई ना, तो उसकी वजह से थोड़ा लेट हो गए. खुशी? कसली खुशी? साहेब आज गुरुजी आपल्याला वृत्त आणि अलंकार शिकवतायत. आठवलं. गुरुजी तुम्ही आम्हाला आज वृत्त सांगा. आधी अलंकार पूर्ण करूया. हो तर नंतर करू पूर्ण अलंकार. त्या पैशाचा काय तर वृत्त सांगा. पैशाचा खरं तर मला अशा गोष्टी सांगायला आवडत नाहीत माझ्याविषयी, पण तुम्ही सगळे आपलेच आहात म्हणून सांगून टाकतो. मी ते सगळे पैसे एका सेवाभावी संस्थेला देऊन टाकलेले आहेत. करायचे काय आपल्याला आपले नसलेले पैसे? अरे कष्टाने जे पैसे मिळतात ना तेच खरे. निदान त्या लोकांना, या संस्थेला काही उपयोग होईल, लोकांच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग करता येईल म्हणून मी ते देऊन टाकले. आता टाळ्या वाजवा. सच में सेवाभावी संस्था को पैसे दे दिए? सच में म्हणजे त्यात खोटं वाटण्यासारखं काय?
मला तुझ्या लक्षात येत नाहीये, तुझी आता गोची झालेली आहे, गोची. माझी काहीही गोची झालेली नाहीये. मुळात पैसे अश्विनचे होते, झालीच गोची तर त्याची होईल. पण तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही अभ्यास करा. चला. काय झालं दात काढायला? बताता सबको बताता हूँ, सबको बताता हूँ. हाँ, बात यह है कि जब बल्ला के पास जब पैसा था तो उसको ऐसे लगा कि अश्विन ने दरोडा घातलेला आहे ना, त्याच्यातले ते पैसे आहेत आणि म्हणून ते पैसे बल्लाळने सेवाभावी संस्थेला दान केले, कारण त्याला कळलं नाही त्या पैशाचं काय करायचं आहे. हा हो, मग ते पोलिसात द्यायचे ना, स्वतःचे असल्यासारखे काय दान करून टाकले. बोलो बोलो गुरुजी, तुम्हाला हे सोबत नाही. हे बघा, ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नसेल, मी या गोष्टीवर विचारच केला नसेल असं वाटतंय का तुम्हाला? पण मला नंतर लक्षात आलं की त्या ठेंगा बँकेमध्ये या बिरजू सारख्या लोकांचे पैसे असतात. मग आणि मुद्दा नंबर 2, मी यांना दिले असते पैसे आणि त्यांनी मला विचारलं असतं एवढे पैसे आले कुठून, तर मी उत्तर काय देणार होतो? मला कारण नसताना या प्रकरणामध्ये स्वतःला अडकवून घ्यायचं नव्हतं. नाहीतरी पैसे माझे नव्हतेच, मी ते तसेच्या तसे चांगल्या कामासाठी दिले, त्याचा आनंदच आहे मला. सुनो सुनो सुनो, बात दरअसल ये है ही नहीं. ये आदमी अपने आप को बहुत बड़ा अकलमंद समझता है. त्या दैनिक हाहाकारमधून लोकांना बातम्या सांगत असतोस, पण स्वतः कधी बातम्या बघतोस का टीव्हीवरच्या? काय काय बातम्यांमध्ये काय बातम्या आहेत? ऐका, बातमी अशी आहे की ज्या ठेंगा बँकेवर, म्हणजे आमची बँक आहे, त्याच्यावर जो दरोडा टाकला त्याच्यातल्या सगळ्या गुन्हेगारांना पकडलेलं आहे. झालं म्हणजे अश्विनची वाट लागली? नाही नाही, गोची तर तिथेच आहे बल्ला. तो जो म्होरक्या आहे तो आहे दुबईचा, पण तो अश्विन नाही आहे. त्याचं नाव आहे उंट हबीबी. उंट हबीबी. हाँ, अश्विन नहीं है, समझ गया? पैसे दान केलेस ना? कुठले पैसे? विचार केलास कुठून आले, काय आले? म्हणजे हे पैसे अश्विनने चोरले नव्हतेच? नाही. गुरुजी, तुम्ही ना खूपच घाई करता गुरुजी. बघ, तरी तुम्हाला सांगत होतो मला सुपारी द्या, मला सुपारी द्या, पण तेव्हा 1 रुपया पण सुटत नव्हता तुमच्याकडून. चिंदीगिरी करताय. आता हा बिरजू म्हणतोय त्याप्रमाणे खरोखरीच ते जर पैसे हे नसतील तर मी सेवाभावी संस्थेला जे पैसे दिले ते कुठले होते? थांबव, ते खेळणं थांबव. घोळ झालाय रे मोरया, सगळा घोळ झालेला आहे. मोरया, मला सांग, आपण ज्या संस्थेला पैसे दिले त्या संस्थेकडनं ते पैसे परत आणता येतील का रे आपल्याला? का? काय झालं? घोटाळाच झालाय. अरे, आपण ते पैसे चोरीचे म्हणून त्यांना दिले ना, पण ज्या बँकेवर दरोडा पडला होता ते सगळे चोर सापडले गेलेत पैशा सकट. हो, काय सांगताय काय? हो ना. अहो बाबा, पण आपण दिले ते पैसे ते कुठले होते? काय काय चाललंय बापलेकांच्या, काय प्रेमाने गप्पा चालल्या तेवढ्या? बरं, ते जाऊ दे. भाऊजी, तुमच्याकडे पैसे ठेवायला दिले होते ना, ते द्या बघू पटकन. खिशात ठेवलेत? रिक्षाला का? बरोबर, द्या द्या. बाकीचे पण द्या. आता बाकीचे पैसे त्याची गंमतच झालेली आहे. अरे, तू पैसे ठेवायला दिलेस, आम्हाला वाटलं की ते सांग ना, सांग पुढचं सगळं सांग त्याला. आता मी काही नाही मामा, काय झालं, आम्हाला वाटलं की ते पैसे चोरीचे आहेत म्हणून बाबांनी ते एका सेवाभावी संस्थेला दान करून टाकले. 72 लाख रुपये तुम्ही सेवाभावी संस्थेला दान करून टाकलेत? तुम्ही काय बोलताय, कळते का तुम्हाला भाऊजी? अहो, असं काय करताय? असे कसे दान देता तुम्ही परस्पर दुसऱ्याचे पैसे? अहो भाऊजी, ते पैसे माझे नव्हते, ते माझ्या एका मित्राचे होते, त्यांनी माझ्याकडे ठेवायला दिले होते. तुमच्याकडे ते सुरक्षित राहतील म्हणून तुमच्याकडे दिले होते, तर तुम्ही परत. अरे, मला वाटलं काय की ते तू चोरीचे पैसे आहेत आणि ते काय चोरीचे पैसे? मी काय चोर वाटलं का तुम्हाला? माझ्यावरती कधी विश्वास ठेवू नका. माझी आज बहीण असती ना तर ही पाळी आलीच नसती माझ्यावरती. भाऊजी, मला ते पैसे द्या, म्हणजे द्या. कुठे दिलेत त्यांच्याकडनं आणून द्या.
नाहीतर तुम्ही सगळ्यांनी कष्ट केलेत ना तरी आयुष्यभरात एवढे पैसे कमवू शकणार नाही. द्या पैसे. काय पैसे आणा. मोरया जा जा त्या संस्थेतल्या माणसाकडे जा आणि त्यांना म्हणावं बाबांनी पैसे घेऊन परत बोलवलेलं आहे. हो बाबा हो काहीही काय. अरे जा ना बाबा, विनंती कर, पाया पड, पण ते पैसे घेऊन ये. जा लवकर आता. ते म्हणजे खर्च झाले म्हणून. काही करून ते पैसे परत आण. नाही काय हो भाऊजी, किती विश्वासाने पैसे दिले होते तुमच्याकडे. विश्वासघात केलात माझा. विश्वासघात. मला नावं ठेवतात तुम्ही. स्वतःकडे बघा कसे वागलात ते. ओ पंडित जी. कौन है? पंडित जी लवकर गाणं शिकवा मला. ए रुबी, ही काय पद्धत आहे गुरुजींशी बोलायची? लाजोत्या प्लीज शांत बसा तुम्ही. पंडित जी प्लीज मला आत्ताच्या आत्ता गाणं शिकायचंय. क्यों म्हणजे काय? मला फार राग आलाय मामांचा. माझा तो काय राग माझ्यावर काढणार आहेस? ए कलमुही, इथे राग शिकायला आली आहेस का राग काढायला? पंडित जी निदान तुम्ही तरी समजून घ्या ना मला. मला ना बल्ला मामांचा खूप राग आलाय. क्यों क्यों बेटा, क्या हुआ बता. तुम्ही माझं ऐकून घ्याल ना. काय झालं माहितीये का, बाबांनी बल्लाळ मामांकडे पैसे दिले ठेवायला. आणि आता माझे बाबा बल्लाळ मामांकडे परत पैसे मागताय तर ते देत नाहीयेत. क्यों नहीं दे रहे हैं? ते कुठल्या तरी सेवाभावी संस्थेला देऊन टाकले पैसे. आणि आता बाबा मागतायत ना परत पैसे तर देत नाहीयेत. त्यांच्याकडे नाहीयेत ते पैसे. जगा सोम प्रकाश ये बिरजू खुश हो गया. माझ्या बाबांवर चोरीचा आळ आल्यावर तुम्हाला इतका आनंद होतोय. नाही ए बेटा सुन, तो बल्लाळ अडकला ना म्हणून मला आनंद झाला आहे. ए जी ऐसे क्या बोल रहे हो? चुप बेटा मनोरमा. अशा माणसांबरोबर असंच वागलं पाहिजे. कोणी सांगितलं तर नसता बल्लाळपणा करायला. बल्लाळपणा? बल्लाळपणा म्हणजे शहाणपणा, आगावपणा. झकास ओम प्रकाश. आता 72 लाख रुपए फेडण्यासाठी त्याला 7 जन्म घ्यावे लागतील. लाजो तुम क्या कह रही थे? त्यांच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त पैसे असतील. लेकिन नहीं, हम ही कहेंगे हमेशा के लिए बहुत पैसा है हमारे पास. सुपर. चलो कोई गाना गाते हैं. आज से पहले, आज से ज्यादा, आज से पहले, आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली. आज से पहले. खा लो खा लो, बहुत दिनों के बाद मिल रहा है ना. अंदर बहुत रखा है. खा लो. गिरजी शेठ सगळं एवढं खायला घालता. नेमकं काय है आज? बताते हैं. पहले खा तो लो जी भर के. क्या हुआ है ना, वो हमें बहुत खुशी हुई है तो उसके वजह से हम ये सब पार्टी दे रहे हैं. नहीं पण काय विशेष काय? विशेष बताते हैं. विशेष ये है, मुझे बहुत बड़ा विशेष है आज. वो हमारे ढोलकपुर के चाचा मक्खनलाल है ना, मेले. क्या बोल रहा है कमीने, गए नहीं है. वो हमेशा एक कहावत कहा करते थे. मतलब क्या है, खुशी बांटने से बढ़ती है, गम बांटने से कम होता है. और जब मन में ऐसी खुशी उत्पन्न होती है तो खुशी की ऐसी लहरें उत्पन्न हो जाती है. खुशी मिलेगी तो वातावरण में जैसे बिरजू तू पुस्तक काय नाही लिहत रे? मग नंतर आम्ही फुरसत मध्ये बसून वाचतो ना. ते काय टाइमची खोटी लावतोय रे तू. बोल ना काय झालं ते. आमच्याकडे येणार आहे तेवढा. तुला कसली काम असतात एवढी म्हणून त्याची फालतू बडबड ऐकत बसायची काय? काय हो बिरजू शेठ काय बोलायचं लवकर बोलाव. भगवान मैं बता ही रहा हूँ, आप बोलने कहाँ दे रहे हो. बोल. हाँ मतलब खुशी की बात ये है, ये बल्लाळ के पास जो पैसा था ना 72 लाख रुपया, ज्याच्या जीवावर तो उड्या मारत होता तो पैसा त्याचा नव्हता.
वो पैसे आश्विन के थे, आश्विन के। काय खोटं बोलताय? अरे सच बोल रहा हूँ, वो पैसा आश्विन का था और वो पैसा आश्विन वापस मांग रहा है। नाही पण त्यात आनंद होण्यासारखं काय आहे? अरे खुशी की बात तो यही है हलवादार। मतलब देखो, इतना पैसा जो है वो बल्लाल तो चुका नहीं पाएगा। उसने वो सेवाभावी संस्था को दान जो कर दिया है, अभी आश्विन पैसा मांग रहा है वापस, तो वो दे नहीं पाएगा। कहां से देगा? तफल्लक आदमी है ये। आता मी काय करेन, तो पैसे देऊ शकणार नाही। मग त्याचा मी फायदा घेऊन हे माझ्या हक्काचं घर जे आहे ना, ते अत्यंत कमी पैशामध्ये त्याच्याकडनं मी घेईन काढून। वाईट आहे बिरजू शेठ, हे तुमचं वाईट आहे। दुसऱ्याच्या वाईटावर आनंद साजरा करणं हे वाईट आहे, यानी पाप लागतं पाप। अब गया 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 गया, ये पाप का खाना था वो पेट में गया। आता तुम्ही सगळे माझ्या पापामध्ये सहभागी झालेले आहात। सुपर हो गया साहब। अश्विन, अश्विन ये क्या हो गया? अरे बहुत बुरा हो गया। काय झालं? अरे मतलब बल्ला 72 लाख रुपया तुझे दे नहीं पाया, तेरा पैसा गया। अब क्या होगा? काय व्हायचंय? बघून घेईन मी। अरे बगुन घेईन का? तो बल्ला कैसे देना तुझे पैसे? और हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा कहावत कहा करते थे, आश्विन भगवानच्या पाठीला आवाज नसतो, लोकांना गंडवतोस फसवतोस, त्याची शिक्षा दिली आहे देवाने तुला। आता लावा कमिशनरला फोन लावा। चेष्टा करायची वेळ आहे काही? का ही चेष्टा वाटते का तुम्हाला? आणि तुम्ही दुसऱ्यांची चेष्टा करता तेव्हा? परब, मी काय मूर्ख आहे का कमिशनरला फोन लावायला? ती चेष्टा म्हणतोय मी। काय आहे, मी ऑलरेडी गृहमंत्र्यांशी बोलून घेतलंय, सगळं सेटिंग लावलेलं आहे। माझे पैसे मी मिळवतो बघ बिरजा, अश्विन नाम है मेरा। भगवान, सुंभ जळला तरी पिळ नाही गेला। अश्विन नाम है मेरा म्हणे। जा जा अश्विन तू जा, पण त्या बल्ल्याला भिकेला लावतो की नाही ते बघ। अश्विन, अरे मोरया गेलाय त्या माणसाला आणायला। मला सांग, असं पैसे परत मागितले तर देतील ना रे आपले पैसे परत? देणार कसा नाही, द्यायलाच पाहिजेत। आणि तुम्ही दिलेत कसे परस्पर पैसे? तुम्ही पण ना भाऊजी एवढे विश्वासाने, काय बोलणार आता? अजून कसं आहे तो माणूस? या 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 आले ते। बसा 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 साहेब, तुम्ही मला पैसे घेऊन परत बोलवलं? हो, याचं कारण असं आहे की आता हे पैसे मी तुम्हाला देऊ शकत नाही। म्हणजे काय आहे, माझी जरा अडचण आहे, मी चुकून हे पैसे तुम्हाला दिले, वास्तविक हे दुसऱ्याचे पैसे आहेत। असं कसं म्हणताय तुम्ही? अहो मी तुम्हाला विनंती करतो हे पैसे परत द्या। अहो भाऊजी, विनंती कसली करताय? पैसे घ्या त्याच्याकडून। हो, पैसे द्या, ते पैसे द्या गपचूप। बघा लक्षात ठेवा, तर पोलीस केस करीन जबरदस्तीने पैसे घेता म्हणून। आणि इकडे बल्लाल, हे चांगलं नाही आहे। बल्ला साहेब बोलून एकदम बल्ला। मग मी नाही का 72 लाखांपासून शून्यावर आलो? अहो तुम्ही आता पैसे घेतलेत ना, आता माझं ते आभार पत्र आणि नारळ परत करा। आभार पत्र परत करू शकतो मी, पण नारळ आमचा स्वयंपाकघरातच गेला। आता तुमच्या समोरच चाललं होतं ना त्या नारळाचं काय करायचं याचं प्लॅनिंग। म्हणजे नारळ संपला? हो, मग नारळाचे 20 रुपये तरी द्या। अहो काही नाही तरी 72 लाख नको, 72,000 तरी द्या। 72,000? हा, अहो एवढे पैसे नाही मिळणार, एवढे पैसे नाही मिळणार। मी कशाला देऊ एवढे पैसे? बरं ठीक आहे, मग 7,500 द्या। चुप, 750 रुपये देऊन टाका, देऊन टाका। मी कशाला देऊ? आणि आता तुझ्याकडे आलेत ना पैसे, मग तू दे। तुम्हाला सांगितलं ना, हे पैसे माझे नाहीयेत, दुसऱ्याचे पैसे आहेत। दुसऱ्याचे पैसे परस्पर तिसऱ्याला दिला मी काय तुमच्यासारखं आहे का? हा? आणि बघा मला सांगा, तुम्हाला दिनार चालतात का? तर मी देतो। दिनार नाही चालणार? नाही चालणार ना, मग मी कसे देऊ? तुम्हीच देऊन टाका चला। हे बघा, मी फार तर फार तुम्ही आलाच आहात म्हणून 72 रुपये देऊ शकतो। हो 72? अहो घ्या, नाहीतर 7.5 रुपये सुद्धा मिळायचे नाहीत। हे घ्या, हे 72 रुपये। हा, धन्यवाद। या, अहो पावती तरी द्या। आता कसली पावती मागताय 72 रुपयांची भाऊजी तुम्ही? जाऊ दे। आणि धन्यवाद, माझे पैसे नीट सांभाळलेत, धन्यवाद। काय भाऊजी आहेत ना।
एवढं घाईनं का बोलावलंस? अगं तो एक प्रॉब्लेम झालाय. अरे देवा, आता कसला प्रॉब्लेम? अगं ते पैसे जे आहेत ना. आता काय झालं पैशांचं? नाही ते पैसे जे आहेत ना ते मामा चोरीला गेले चोरीला. अगं ते पैसे जे आहेत ते तू पटपट बोल रे, मला इथं खूप टेन्शन येतं इथे. ए उगाच टेन्शन घेऊ नकोस, झालंय सगळं सॉल्व्ह आता. झालं का सॉल्व्ह? आधी नाही का सांगायचंच मोरू, मला इथे केवढं टेन्शन आलंय. अगं टेन्शन तर मलाही आलं होतं ना, पण ज्याचे पैसे होते त्याला गेले. म्हणजे मामाच्या एका मित्रांनी त्याला पैसे दिले होते ते त्याला त्यांनी परत देऊन टाकले. बाबांचं पैशाचं टेन्शन गेलं आणि माझं बाबांचं टेन्शन गेलं. पण एक प्रश्न मला पडतोय, हे मामाच्या मित्रांनी मामाला इतके पैसे का दिले असतील? जाऊ दे ना, आता झाली ना ती गोष्ट. झालेल्या गोष्टीबद्दल आपण अजिबात विचार नाही करायचा. हे आहे, पण मामा कसं आहे ते माहितीये ना तुला. जाऊ दे ना मोरू, आता झालं गेलं होऊन गेलं की नाही, आपण नाही करायचा विचार. खरंय तुझं. आणि तसंही तू समोर असताना दुसरा कसलाच विचार करायला मला आवडत नाही. मला पण. तुला सांगू मला आता काय वाटतंय? काय वाटतंय? मला आता असं वाटतंय की तू असं तुझ्या हाताने लाडू बनवावास आणि मला भरवावास. हाऊ स्वीट. साहेब हे घ्या, वाचा 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 वाचा. कमीने मेरा मजाक उड़ाता है. अहो नाही, तुम्हाला ते आकडे वाचता येतात ना म्हणून दिलं. अच्छा, तर लगेच काय वाचायला देशील मला? पाड़ पाड़ उठाओ, पाड़ वो पाड़. तू पढ़ सकता है कि नहीं? हाँ. किस बात के पैसे लेता है मुझसे? अहो साहेब, हे तुमच्या ठेंगा बँकेचं पासबुक आहे. तुमचे गेलेले सगळे पैसे होते ना, परत आले बँकेत. तो क्या हुआ? पैसा तो आना ही है हमारे पास. आगे 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 आले पैसे. आगे 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 अकाउंट में आगे भाई ऐसा. चलो अच्छा हो गया, पैसा आ गया. भगवान ये ले ये ले. थँक यू साहेब. बक्षिसी नाही आहे. ठीक आहे, सामानाची यादी, हे सामान घेऊन ये. सुनो ना, झंडूलाल को धर लिया. धर ले? हाँ. क्यों? क्या हुआ? बैंक में गया था तो पुलिस ने पकड़ लिया. अरे बैंक में कोई जाता है तो उसको कोई पकड़ता है क्या? अरे नाही ना, त्याच्याकडे पासबुक नव्हतं आणि त्याला पैसे काढायचे होते. भाभी मा, असं काय करताय? अहो अकाउंट जुनं असेल ना बँकेमध्ये आणि ओळख असेल ना, तर फक्त अकाउंट नंबर सांगायचा, ते देतात पैसे काढून. अरे नाही ना, उसकी कोनो जान पहचान नाही थे आणि त्याचं खातं पण नाही आहे बँकेत. अरे का नाही, त्याने बंदूक दाखवले. का करता बेचारा? दुबई जाना था ना अर्जंट में, म्हणून मग बँकेची तिजोरी फोडली. भगवान मत बोलो, ठेंगा बँके पे दरोडा गिरा. ती दुबईची टोळी, त्याच्यामध्ये झंडूलाल होता. क्या करू तेरे भाई का मैं? गला घोटी त्याचा समोर आला तर. जी हमारे मायके के बारे में कुछ मत बोलो. भाभी मा, तुम्ही शांत. चुपट, नाहीतर वड्याचं तेल वांग्यावर निघेल. चुपट. अरे यामिनीच्या मैत्रिणीचा फोन आला होता, तिचा हात मोडला म्हणे. काय? कसा? अरे वरातीत नाचत होती, छान नागिन डान्स करत होती, तर घोडा म्हणाला माझ्यापेक्षा चांगलं कोण नाचतंय, म्हणून त्याला राग आला आणि त्यानं लाथ मारली. आता कशाला करायचा रे तो नागिन डान्स? अगं ताई, अगं काहीतरी काय. बाबा, आत्ताच फोन आला होता. आईने अक्षता टाकताना हात जोरात झटकला, हातावरच पडली आणि हात फ्रॅक्चर झाला. अरे आता ताई काहीतरी वेगळं सांगत होती, तुम्हाला काहीतरी वेगळं सांग. भाऊजी, यामिनीचा हात फ्रॅक्चर झालाय. ते लग्नामध्ये जावयाचा बूट लपवायचा खेळ असतो ना, ते खेळत होती. बूट चोराला गेली, पण तिला दिसलंच नाही की अख्खा जावई बूटामध्ये उभा होता. बूट काढला, जावयाचा पाय तिच्या हातावरती पडला आणि हात फ्रॅक्चर झाला. अरे असं नाही झालं. ही घ्या बॅग. हे काय? अहो यामिनी त्याचा हात मोडलाय. तो कसा मोडला याची गंमत कळली का तुम्हाला? त्यात गंमत काय आहे? गंमत काय आहे? हात मोडल्याच्या 3 वेगवेगळ्या कथा आत्ताच ऐकल्यात मी. याच्यामध्ये हात मोडला एवढंच खरं आहे. मला ताबडतोब निघायला हवं. त्यासाठी दिली आहे ही बॅग. यात कपडेच तुमचे. निघा लवकर, लवकर निघा. बरं ठीक आहे.
ओ बल्ला मामा सावकाश जा आणि पोचल्यावर ना फोन करा. हॅपी जर्नी. अय्या पण फोन तर इथेच आहे. शिबाई ह्या घरात ना मी सोडले तर सगळे वेंगळेच आहेत बाई. शेजारी शेजारी